प्रगतशील शेतकरी दत्ता आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचा मित्र दीपक पण आपल्या बरोबर आहे. दत्ता काय वाटते आज रंगपंचमी आहे, तुम्ही पण होळी म्हणजे रंगपंचमी साजरी केली आहे, कशा पद्धतीने केली आहे जरा थोडक्यात सांगा. चांगल्या पद्धतीने साजरी केली. मग तुम्ही मित्राला काय सांगू शकाल, काय अंडी बिंडी काय फोडतायचं असं काय? अंडी फोडते हिवाळा झाडवास येण्यासाठी. मग दीपक तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? आम्हाला काय वाटतंय माहिती आहे का पाहुणं, रंगपंचमी आहे ही रंगपंचमी हे सण असा आहे की त्या सणाला का नाही कलरच यूज करायला पाहिजे, अंडी ऑइल पेंट असा काय यूज नाही करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. दत्ताचं म्हणणं असं आहे की हिवाळा वास समजायच्या अंगाचा घमघमाट सुटला पाहिजे आणि ती यानं जे आता स्प्रे आणलाय ना ते स्प्रेनं ती माणसाचं उठवायसाठी ती स्प्रे आणतो. बरं दीपक उठणार ना त्या स्प्रेनं. तुमचं लक्ष झालंय दीपक आमच्या. दत्ता काय वाटतंय की दीपकनं स्प्रे आणलाय असं तुम्ही म्हणताय, दत्ता लांब पळू नका, काय असेल ते खरं सांगा. चांगलं वाटते चांगलं वाटते. मग काय स्प्रे वगैरे आणला ते काय काय भानगड काय? स्प्रे मारायचा हो, कलरच स्प्रे. कलर स्प्रे. दीपक काय म्हणतोय कलर स्प्रे असं हे म्हणतोय? कलर स्प्रे ब्रे काय नाही, ह्याचं असं म्हणणं आहे याला कलर कोणी लावणी आणि मसरांचं दुखबेक झाल्यानंतर ते कलर मारण्यासाठी ते स्प्रे मारण्यासाठी त्यानं आणला होता. आणि ह्याचं म्हणणं असं आहे की मला कलर कोणी लावला तर ही स्प्रे त्यांच्या अंगावर मारणार, मग ती चणचण करणार त्यांचं डोकं बिक काय हा, मग आता काय वाटतंय, आता दीपकनं सांगितलं बरोबर आहे का? आणि ह्यो एक म्हणजे हे डॉक्टर आहे मसरावरतला जनावरांचा डॉक्टर आहे, मग याला समजलं पाहिजे का नाही काय करायचं काय नाही. असं करतो मग हे शिक्षणवाला जर माणूस असा करायला लागला तर आमच्यासारखे सामान्य माणसाने काय करायचं. बरं चालतंय दत्ता, आता दीपकनं काय प्रतिक्रिया सांगितल्या, लय वाईट तुमच्याबद्दल बोललेले, तुम्ही काय शान होताय का नाही? आणि त्याला मगाशी म्हणलं होतं काय आम्ही या पोराला धर, ते त्याच्या मागे टावेल गुंडवून पळायला लागला आणि त्याला धरायचं सोडून त्याला ताणत लागला. ह्यो असा माणूस असतो का कुठं? मग इथं लावलं तुमची काय समस्या इकडे या. आणि आपल्या बरोबर चिंटके सुद्धा आहे. चिंटके काय वाटते आता दीपक? यशावळे हॅशटॅग ड्रायव्हर लवर चिंटक्या आणि केस पण लय वाढवले ती. काय सांगाल दीपक आता याला म्हणलं, तुमची काय प्रतिक्रिया सांगा जरा. त्यांची काही समस्या नाही असं मला वाटतं. काय समस्या नाही. दत्ता काय बोलणार आहे का थोडंफार? काय नाही काय बोल गेला का दीपक काय तुझा मित्र काय त्याला बोलला? काय बोलायचं तेच समजत नाही, त्यामुळे ती काय बोलू शकत नाही. ते त्याचं म्हणणं असं आहे की बोलण्यापेक्षा आपण गप बसल्याला बरं आहे, कारण की त्याने एक शब्द बोलला तर त्याला उलट 4 शब्द माझ्याकडे आहेत, त्यामुळे ती काय बोलणार नाही. बरं दत्ता, तुम्ही इतर वेळेस लय बोलतायसा, आता काय बोलून झालायसा? दत्ता सूरजचा हात मोडलाय, जरा थोडंफार काय काय सांगायचं याबद्दल काय? अहो काय झालं माहिती आहे का, स्टंट मारायला गेलता तो आणि स्टंट त्याला असं भारी पडलेला आहे आणि थोडक्यात सांगा म्हटलं त्याचा आता हात मोडलेला आहे. आणि हात मोडलेला आहे आणि आता याने खाली घेतलेला आहे, असा हात होता त्याचा गळ्यात. आता आमचे मामा महादेव हासेकर पण आलेले आहेत, त्यांची थोडी मुलाखत घ्या. आणि दादा, आणि आता सगळ्यात खतरनाक दादा आपल्या बरोबर आहेत. दादा, थोडीशी रंगपंचमी बद्दल थोडीशी प्रतिक्रिया तुमची काय आहे? या मुलांना काय सांगू शकाल, कसलं कलर वापरा किंवा चांगलं कलर, वाईट कलर, असे थोडक्यात थोडी माहिती द्या. काय असतं ओके काय आली हो, हे ब्रँड वापरायचं. हा ब्रँड वापरू शकता. कॉकटेल कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर कुठलं मंगान फेंगान लावत बसला कलर क्वालिटी बरोबरच काम आहे.